महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोट येथील भाजप व एमआयएमच्या युतीने राज्यातील वातावरण ताईट झाले असून याचा कोणाला फटका बसतो हे पाहण्यासारखे असेल। दरम्यान या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात नेत्यांना खडसावले आहे। अकोट येथे एमआयएम बरोबर आणि अंबरनाथ नगर परिषदांमध्ये काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। या विचित्र समीकरणांवर आता खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे। काँग्रेस आणि एमआयएम सोबत कोणतीही युती चालणार नाही, अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे। ही युती तोडावी लागेल, ही युती करणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। महापालिका निवडणुकीवर या निर्णयाने चांगलाच परिणाम झाला आहे। राज्यात आगामी नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी केलेल्या स्थानिक आघाड्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। अकोटमध्ये एमआयएम सोबत भाजपने संसार थाटल्याने विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे। मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे। भाजपच्या या स्थानिक प्रयोगामुळे विरोधकांना यातलेच कोलीत मिळाले आहे। भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते हे यातून सिद्ध झाले आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या कडक पवित्र्यामुळे आता अकोट आणि अंबरनाथमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। अकोटमध्ये भाजपने एमआयएम सोबत युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले आहेत। ते म्हणाले, स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएम सोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही। ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही। ज्याने कोणीही ती युती घडवून आणली असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। या संदर्भात आम्ही आदेश दिले आहेत। अकोट नगर परिषदेत सत्तेचा आकडा गाठण्यासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला आहे। या आघाडीचे स्वरूप पाहून राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत। या मंचामध्ये भारतीय जनता पक्ष, एमआयएम, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, प्रहार जनशक्ती बच्चू कडू पक्ष एकत्र आले आहेत। या सर्व पक्षांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे या नव्या गटाची अधिकृत नोंदणीही केली आहे।